आता आपण पाहिली सुंदर तारकांची रात्र आणि आता आपण बघूया एक वेगळीच रात्र. मुलांच्या भावविश्वातल्या भूत या संकल्पनेला विनोदाचा रंग देऊन मुलांचे मनोरंजन करणारी कविवर्य विंदा करंदीकर यांची ही भूतावळ. मुलांना ही कविता अत्यंत आवडते. त्यातल्या त्यात सातत्याने येणाऱ्या किर्र गुर्र शब्दांचा खेळ, रात्रीची भीती आणि सतत आपोआप दार उघडून येणारं नवं भूत मुलांना भयोत्कंठित करतं. पण ते म्हणतात ना, मुलांना मज्जा पण वाटते. आज तर इथे येणारी भूतं बघून आपल्याला सगळ्यांना भीती वाटणार आहे की आपण हसून हसून वेडे होणार आहोत हे लवकरच कळेल. एखादी कविता आवडणे आणि ती पुन्हा पुन्हा म्हणावीशी वाटणे हे त्या कवितेचे मोठे यश आहे. स्नेहा, साधारणपणे 2000 सालची ही गोष्ट आहे. तेव्हा मी कलांगणच्या वतीने कुहू कुहू नावाचा एक कार्यक्रम करत असे. या कार्यक्रमामध्ये मराठीतल्या मान्यवर कवींच्या बालकविता आणि काही सुंदर इतर बालकवितांचा समावेश होता. या कवितांना मी संगीतबद्ध करून मुलांच्याकडनं गाऊन घेत असे. सुंदर मुलं गात असत ही गाणी. त्याच काळात विंदांची पिशी मावशी आणि तिची भूतावळ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यातल्या कविता लोकविलक्षण होता. अद्भुत कल्पना विलास होता. शब्दयोजना अद्भुत होती. मुलांना त्या वाचून दाखवल्या आणि मुलांना फार गंमत वाटली. मग विचार केला की त्यातल्या एका कवितेचंच आपण गाणं करूया. त्यासाठी भूतावळ हीच कविता निवडली. साधारणपणे 6-7 कडव्यांचं हे लांबलचक गाणं फारच मजेदार झालं. या गाण्यासाठी मी लोकसंगीत आणि कीर्तन परंपरा यातल्या सुरावटींचा वापर केला आणि एकदम धमाल परिणाम साधला. कमलेश बडकमकरनी फार सुंदर वाद्यमेळ सुद्धा केला याचा. या कवितेत सगळ्यात शेवटी पिंपळावरून मुंजा खाली येतो आणि पोथी वाचतो. या मुंजाच्या अंतर्यासाठी वर्षा मावशीला कीर्तनातल्या आर्या या गीत प्रकाराची चाल सुचली. रामा रामा रघोत्तमा रामा या चालीवर मुलं जेव्हा भूतांसारखे अंगविक्षेप करत हेंगाट टेंगाट हेंगाट हेंगाट हे शब्द गात तेव्हा मोठ्या माणसांचीही हसून हसून मुरकुंडी वळत असे. माझी काही तेव्हा विंदांची प्रत्यक्ष ओळख नव्हती, पण त्यांनीही आपली कविता ऐकावी, मुलांना ऐकावं असं मला खूप वाटायचं. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध कवयित्री उषा मेहता यांना मी विनंती केली की विंदा आपल्या कार्यक्रमाला आले तर खूप छान होईल. विंदा कार्यक्रमाला आलेच. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि जेव्हा त्यांनी भूतावळ ऐकली तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला. ते म्हणाले, या कवितेला कधी कोणी चाल लावेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, पण वर्षा त्यांनी या कवितेला चाल लावली. इतकंच नाही तर ती खूप सुंदर आणि पूरक लावली. त्यामुळे ही कविता आता माझी राहिली नाही. आजपासून ती कविता वर्षाताईंची झाली. चला आपण बघूया भूतावळ. हसूया की घाबरूया तेही बघूया. मी समोरून बघणार आहे. हा मित्रांनो, कोकणातली भूतं काही आवरच. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात, कोकणात माणसांपेक्षा भूतच जास्त. अहो, आणि त्यांनी आपल्या भूतावळ या कवितेत वेगवेगळ्या भूतांचं इतकं ग्रेट वर्णन केले ना. आता ऐका बरं का.
रात्री सुंदराणी रात्री सुंदराणी झर्रवारा भुर्रपाणी शारवाडा गारविंदी गारड्याचे हस्तिदंती कोण आले कोण आले कोण आले 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 हात मारू आले आले हात मारू
जोरदार